श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापुरातील भवानी पेठ ढोर गल्ली येथील मूळ रहिवासी असणाऱ्या रुपाली राहुल सोनवणे यांनी नुकत्याच पार पडलेल्या वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलंय. रुपाली सोनवणे यांची सदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. रुपाली सोनवणे या वीरशैव कक्कुया समाजाच्या कार्यकर्त्या सिद्धेश्वर शिंदे यांची सुकन्या तर सोलापूरचे माजी डीवायएसपी दत्तात्रय सोनवणे यांच्या सून असून त्यांच्या निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करून अभिनंदन केले. त्यांच्या भावी राजकीय वाटचाली शुभेच्छाही दिल्यात. मी शिवकुमार नरसिंह शिंदे, आमची माझी पुतणी सौ पूजा राहुल सोनवणे ही शिंदे घराण्याची मुलगी असून हिला सातारा जिल्ह्यातील मलवडी येथे तिचा विवाह झाला. नंतर ते ग्रामपंचायतच्या इलेक्शनला निवडून येऊन तिला बिनविरोध उपसरपंचपदी तिची निवड झाली. ही आमच्या ढोर समाजाची एक मुलगी नाव लौकिक केली आणि शिंदे घराण्यासाठी ही आमच्या आनंदाची बातमी आहे आणि तिच्या पुढील वाटचालीची हार्दिक शुभेच्छा. मी वनिता प्रवीण हुडकर. आज आमची भाची रुपाली राहुल सोनवणे हिचं वरकुटे मलवडी येथे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने तिचं हार्दिक स्वागत आमच्या या माहेर परिवाराकडून देखील. त्याचबरोबर तिची ही उपसरपंचपदी वर्णी ही केवळ तिच्या कामामुळेच लागली आहे असे आम्हा सर्वांना वाटते व तिचे सर्व क्षेत्रातून कौतुक देखील होत आहे. त्याचबरोबर माहेरकडूनही कौतुक झाले पाहिजे हीच अपेक्षा धरून मी इथे बोलत आहे. रुपाली ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य देखील केलेले आहे, परंतु तिचे वरकुटे मलवडी येथे देखील कार्य असल्यामुळे तिची बिनविरोध निवड झालेली आहे. तिच्या भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उपसरपंचपदी निवड झाल्यानिमित्त रुपाली सोनवणे यांचा सरपंच ऋषी जगताप यांच्या शुभहस्ते यथोचित गौरव करण्यात आला. त्यांना अभय जगताप यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. या प्रसंगी विलास खरात यांच्यासह ग्रामपंचायतीचे मान्यवर सदस्य पंचकृषीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. रुपाली सोनवणे यांनी आजपर्यंत लोकहिताची कामे केल्यामुळेच त्यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडले. अशा प्रकारे सोलापूर माहेरघर असणाऱ्या सुकन्येने आपल्या सासरघरी आपला आगळा वेगळा कामाचा ठसा उमटवून आदर्श निर्माण केलाय.